हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहणार आहोत 32 साईजचा। तर हा जो ब्लाऊज आहे तो फ्रंट डीप नेक आहे, बॅक बोट नेक आहे आणि स्लीव्जला खूप छान अशी डिझाइन पण आहे। तर सगळं काही तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ब्लाऊज पीस मी कट करून घेतलेला आहे साडीमधला आणि अस्तर घेतलेला आहे याच्यासाठी 1 मीटर। अस्तरवरती डायरेक्ट कटिंग दाखवणार आहे, तर आपल्याला अस्तर 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने मी अस्तरची 4 फोल्ड घडी घालून घेतलेली आहे। तर घडी किती इंच घालायची आहे बघा, 8 इंच चौथा भाग, 1 इंच लूजिंग, 9 झाले आणि त्याच्या पुढे आणखीन मार्जिन, टोटल 12-12.5 इंचाची ही घडी मी घेतलेली आहे या पद्धतीने फोल्ड करून। जास्तीत जास्त 13 इंचाची घडी फोल्ड करायची, जेणेकरून आपल्याला कापड कमी नको पडायला। कटिंग करत नाही आपण, अगोदर माप टाकूयात त्याच्यानंतर कटिंग करू। आता बघा सगळ्यात अगोदर पूर्ण उंचीचं माप घ्यायचं असतं। तर फोल्ड बाजू अस्तरची माझ्या समोर आहे आणि बघा वरून मी माप घेत आहे। मला या ब्लाऊजची तयार उंची ठेवायची आहे 13.5 इंच। तर मी इथे 14.5 इंचावरती मार्किंग करून घेते, 2 ठिकाणी मार्किंग करते, जेणेकरून ही जी लाईन आहे ती अगदी अशा पद्धतीने सरळ येईल। इथे मी मार्किंग करून घेतलं आहे उंचीचं। आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर बघा शोल्डर आपल्याला 7.5 इंच ठेवायचे आहेत। तर इथे चुकून 7 झालेलं आहे, पण मी नंतर 7.5 करून घेते। शोल्डरचं जे काही असेल ना माप त्याच्या निम्मं करायचं आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ठेवायचं, तर 7.5 होतात। उंची इथं ठेवलेली आहे, मुंडा उंची मी 7 इंच। त्यानंतर ही लाईन आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायची आहे। त्या अगोदर ही लाईन वरती आपण जोडून घेऊयात। तर खाली 7 इंचावरती मार्किंग करून मी वरती लाईन जोडलेली आहे ती इथे अशी लाईन जोडून घ्यायची। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 8 चौक 32, 8 इंच चौथा भाग आहे, त्याच्यामध्ये 1 इंच लूजिंग, तर 9 इंच झाले। त्यानंतर बघा इथे मार्जिन ठेवलेलं आहे मी 1.5 इंच आणि त्यापुढे आणखीन 1.5 इंच वाढवलेलं आहे प्रिन्सेस कटसाठी। अशा पद्धतीने ही टोटल घडी झालेली आहे आपली 12 इंचची। बघा 12 इंचावरची घडी झाली छातीची। आता इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा। कमर तुमची कमी जास्त असू शकते, तर बघा 7 चौक 28 आणि त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच टक्स मार्जिन, 8 इंच झाली टोटल घडी आणि त्यापुढे आणखीन 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। तर इथे मी 1.5 इंचावरती एक मार्किंग केलं। त्याच्यानंतर बघा प्रिन्सेस कटसाठी आपण 2 इंच टक्स कट करत असतो, म्हणून 2 इंच। तर कमरेची टोटल घडी घेतलेली आहे मी 11.5 इंच अशा पद्धतीने। आता आपल्याला ही लाईन आहे ती अशी जोडून घ्यायची आहे खाली। खूप सोपा ब्लाऊज आहे, या पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करू शकता। प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप छान फिटिंगला बसतात आणि सध्या खूप जास्त फॅशन चालू आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची। इथे आपल्याला कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथे मी मुंड्याचा आकार देऊन घेते व्यवस्थित। केलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करून घेऊयात। बघा आपल्याला बॅक पार्टमधून जे आपण साईडला एक्स्ट्रा 1.5 इंच आणि कमरेमध्ये 2 इंच वाढवलेलं आहे ते बॅक पार्टमधून कट करायचं आहे, कारण ते माप फक्त आपल्याला फ्रंटमध्ये लागतं। पण आपण बघा बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट करतोय, म्हणून केलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करून घेतलेलं आहे। आता साईडचं बघा 2 इंच आणि 1.5 इंच आहे ना, ते मी लाईन मार्क करून घेतलेली आहे आणि हा जो आहे वरचा तो असेल आपला बॅक पार्ट। सगळ्यात अगोदर याला शोल्डरमध्ये जे फोल्ड आहे ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे हे दोन्ही भाग आपले सेपरेट होतील। अशा पद्धतीने बघा याला कट करून घेऊयात। खूप छान फॅन्सी ब्लाऊज आहे हा, घातल्यावरती याचा लुकसुद्धा एकदम सुंदर दिसतो। बघा याचे दोन्ही भाग झाले। अस्तरचे 2 भाग मी सेपरेट केलेले आहेत। वरचा जो आपण बॅक ठेवलेला होता त्याला इथे घेतलेला आहे आणि यामध्ये जे आपण 1.5 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं होतं ते मी कट करते। तुमच्या लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करा। बघा अशा पद्धतीने आपण याला कट करून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला आता फ्रंटचा जो अस्तर आहे जो आपण साईडला ठेवलेला होता तो घ्यायचा आहे। व्यवस्थित एकदा त्याची फोल्ड करून अशी घडी घालायची। त्याच्यानंतर इथे आपल्याला आता सगळ्यात अगोदर गळ्याचं मार्किंग करायचं आहे। गळा रुंदी यामध्ये मी 3.5 इंच ठेवलेली आहे, कारण हा जो ब्लाऊज आहे तो बॅकला आहे बोट नेक, फ्रंट आहे डीप नेक। 3.5 इंच रुंदी आणि 6.5 इंच गळ्याची उंची तयार होईल। गळ्याची उंची 6 इंच, कधीही अर्धा इंच जास्त घ्यायचं। तयार उंची जेवढी पाहिजे ना त्याच्यामध्ये अर्धा इंच
मार्जिन ॲड करायचं आणि मार्किंग करायचं. इथे गळ्याचा आकार देऊन घेते बघा. कोपऱ्याच्या बाजूकडे जास्त गळा अजिबात पसरट करायचा नाही. आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण प्रिन्सेस कटचं मार्किंग करणार आहोत. तर इथे मी 4 इंचावरती मार्किंग केलं आहे. 2 ठिकाणी सरळ लाईन मार्किंग करते, पण उंचीसुद्धा याची 4 इंचच ठेवायची. आपली टक्स उंची मी घालून घेते 4 इंच आणि या पद्धतीने मुंड्याच्या बाजूकडे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर 2 इंचचा टक्स मार्क केला आणि शेप आहे तो असा जोडून घेतला. कोपऱ्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स आपण कट करतो, तर तिथे पण एक मार्किंग केलं आणि हा जो आकार आहे त्या पॉईंटमध्ये असा जोडून घेतला. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करायचं आहे. म्हणूनच बघा मी मुंड्यामध्ये 1.5 इंच वाढवलेलं होतं, ते अर्धा इंच असं टक्स कटिंग करण्यामध्ये जातं आणि अर्धा इंच जे 1 इंच जे राहिलेलं आहे ना ते आपलं स्टिचिंग मार्जिनमध्ये जातं. या पद्धतीने व्यवस्थितरित्या याला कट करून घ्यायचं आहे. गळ्याचं पण कटिंग करते. त्यानंतर बघा हा जो ब्लाऊज आहे तो फ्रंट ओपन आहे, म्हणून मी याला मधून सुद्धा कट करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही कट झालेत. बाहीचं जे कटिंग आहे ते मी तुम्हाला बाही जॉईंट करते वेळी दाखवते. आता आपण अगोदर ब्लाऊज तयार करून घेऊयात, कारण मला बाहीला छान डिझाईन करायची, तर ती मी शेवटी करेन. तुम्हाला कटिंग आणि डिझाईन दोन्ही सोबतच बघायला भेटेल. सगळ्यात अगोदर आपण याचं डिझाईन, त्याच्यानंतर फ्रंट बॅक डिझाईन सगळं तयार करून घेऊयात. इथे मी सगळ्यात अगोदर याचा फ्रंट घेतलेला आहे. तर बघा इथे मी कटोरीचं अस्तर जॉईंट करते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, अगोदर मेन कपडा आहे तो समोरासमोर ठेवायचा आणि मेन कपड्याच्या उलट बाजूकडे अस्तर ठेवायचं. समोरासमोर का ठेवायचं बघा, प्रिन्सेस कटची कटोरी शक्यतो ओळखता येत नाही, कारण बघा खालून वरपर्यंत आकार सेमच दिसतो. एक बनवायला गेलं किंवा काही गडबडीत बनवली तर ती एकाच बाजूची बनते किंवा एक उलटी बनते आणि एक सरळ बनते. त्यासाठी बघा जे 2 पार्ट असतात ब्लाऊजचे ते अगोदर समोरासमोर ठेवून सेट करून घ्यायचे आणि मग अस्तर जॉईंट करायचं. एकदम पटकन होतं, अजिबात चुकलं जात नाही, आपला वेळही वाया जात नाही. दोन्ही कटोरीचं अस्तर जॉईंट केल्यानंतर साईडचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा साईडचा कपडा मी अस्तरप्रमाणे इथे कट करून घेते. त्यानंतर याचा साईड पार्ट आपण तयार करूयात. फ्रंट पार्ट खूप सोपा आहे तयार करायला, अजिबात अवघड नाही आहे आणि खूप कमी वेळेमध्ये तयार होतो. जर बघा तुमच्याकडे ब्लाऊज अगदी किचकट आला असेल, बॅकला डिझाईन, स्लीव्सला डिझाईन, मग काय करायचं, फ्रंट करून साईडला ठेवायचा, मग बॅकची डिझाईन करायची आणि मग स्लीव्स डिझाईन करून ब्लाऊज आहे तो जॉईंट करायला घ्यायचं. एक पार्ट असे कंप्लीट करत गेलं की ब्लाऊज शिवायला कंटाळा पण येत नाही, काम कधी झालं तेही समजत नाही. म्हणून एक पोर्शन आहे तो कंप्लीट करून साईडला ठेवायचा. व्यवस्थित आपल्याला हात फिरवून अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे. बघा मी कशा पद्धतीने करते आणि हे साईड पार्ट दोन्ही मी समोरासमोर अगोदर ठेवून सेट केले आणि त्यानंतरच अस्तरसुद्धा जॉईंट केलेला आहे. शिलाईचा व्हिडिओ थोडासा फास्ट घेतलेला आहे, कारण प्रत्येक ब्लाऊजची शिलाई करण्याची पद्धत एकच असते. तर तुम्ही जर माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच सवय झाली असेल आणि समजलंही असेल. आता आपण कटोरी जॉईंट करूया. कटोरी जॉईंट करताना सुद्धा कोणती कटोरी कोणत्या बाजूची आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी इथे ती बघून घेतलं आणि त्या पद्धतीने कटोरी जॉईंट केली. कमरेच्या बाजूकडून कटोरी जॉईंट करायची. बघा आपण मुंड्याचं कटिंग केलेलं नाही, जो काही भाग आपला जास्त होईल तो मुंडा कटमध्ये निघून जातो. त्यासाठी आपल्याला खालून वरच्या बाजूकडे कटोरी जॉईंट करायची, अजिबात ओढायची नाही आहे. हलक्या हाताने अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला यावरून डबल शिलाई करून घ्यायची आहे. बघा मी कशा पद्धतीने सेट करते. हा जो वरचा साईड पार्ट आहे ना तो खूप जास्त लांबतो, थोडा जरी खेचला तरी आणि मग तो मोठा होतो, म्हणून खेचायचं नाही, हलक्या हाताने व्यवस्थित त्याच्यावरती बसवायचे. बघा दोन्ही कटोरी माझ्या बसवून झालेल्या आहेत. आता आपण याला एकावर एक असं ठेवायचं आणि मुंड्याचा आकार देऊन त्याला कट करायचं. अर्धा इंचाची गोलाई आपण कट केलेली नव्हती फ्रंटची, तर अशा पद्धतीने ती कट करायची. गोलाई पण कट होते, शिवाय जास्त झालेला भागही निघून जातो आणि हे दोन्ही पार्ट आपले सेम होतात.
कमरेच्या बाजूकडून अर्धा इंच वरती मार्किंग करून हा भाग देखील आपल्याला कट करायचा आहे, कारण बघा आपण थोडंसं तिरकं मार्किंग केलेलं होतं फिटिंगच्या बाजूकडे, तर तो क्रॉस आहे तो निघून जातो। आता दोन्हीला हुक आणि आईपट्टी बसवायची। येथे मी आईपट्टी बसवत आहे। ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायची, सरळ बाजूकडे फोल्ड करायची। तर बघा ही जी पट्टी आहे ना ती बसवताना मार्जिन फक्त पाव इंचच घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त मार्जिन घ्यायचं नाही, कारण आपण शिलाईमध्ये कुठल्याही प्रकारचं जास्त मार्जिन ठेवलेलं नव्हतं, एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नाही आपण हुकाईपट्टीचं, त्यासाठी फक्त पाव इंच मार्जिन घेऊन हुकाईपट्टी बसवून घ्यायची आहे। आता या बाजूकडे आपल्याला बसवायची आहे हुकपट्टी। हुकपट्टी बसवताना ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून बसवायची आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करायची। आईपट्टी जी मी बसवलेली आहे ना त्याच्यासाठी मी ब्लाऊजचा मेन कपडा वापरलेला आहे आणि हुकपट्टीसाठी अस्तरचा कपडा वापरत आहे। अगदीच मेन कपडा नसेल तरच तुम्ही अस्तर वापरा आईपट्टीसाठी, नाहीतर मग आपला जो मेन कपडा आहे ना तोच वापरायचा। आता इथे आपल्याला कंबरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही कंबरपट्टी बसवायची आहे। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, पुढून फोल्ड करायची आणि एक दाब शिलाई द्यायची। त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीने एक शिलाई देऊन घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपण या बाजूकडे पण ही पट्टी बसवून घेऊयात। आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा। खूप सुंदर तयार झाला आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी याचं कटिंग शिलाई दोन्ही दाखवलेलं आहे। त्यानंतर ही पट्टी आतमध्ये फोल्ड केली आणि वरून याला मी दाब शिलाई देत आहे। अशा पद्धतीने बघा, एकदा चेक करायचं हुक आणि आईपट्टीची उंची कमी जास्त वाटली तर कट करून लेवल करून घ्यायची आहे। आता बघा लेवल झाली। आता मी याला पाइपिंग करून घेते। पाइपिंग करण्यासाठी तुम्ही इथे कोणताही कॉन्ट्रास्ट रंग तुमच्या साडीतला असेल तर वापरू शकता, किंवा मी अस्तरची सुद्धा पाइपिंग करते, पाइपिंग केली तरी चालेल, किंवा आतमध्ये पट्टी फोल्ड करून पट्टी गोट केला तरीही चालेल। बघा मी सिंगल पट्टी जोडून घेतली, त्याच्यानंतर एक त्याच्यावरून दाब शिलाई दिली। आता ही पट्टी मी आतमध्ये फोल्ड करून आणखीन एक शिलाई करून घेतली। एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घेतली आतली। आता मी याची पाइपिंग बनवते। खूप सुंदर याची पाइपिंग बनते, अजिबात त्याच्यावरती एकही चून पडत नाही। त्याच्यानंतर साईजसुद्धा एकसारखी निघते। जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी ठेवायची, फक्त सगळीकडे एकसारखीच ठेवायची, कमी जास्त करायची नाही। याच पद्धतीने बघा मी या बाजूची पाइपिंग पण तुम्हाला करून दाखवते। याच पद्धतीने तुम्ही पूर्ण ब्लाऊज गळ्याची ही पाइपिंग बनवू शकता, कारण सध्या बघा कॉन्ट्रास्ट पाइपिंगची खूप जास्त फॅशन आहे। कस्टमरला जेवढी लहान साईजमध्ये पाइपिंग भरीव अशी करून देईल तेवढी जास्त आवडते। तर या पद्धतीने याला मी पाइपिंग करून घेते। आता इथे मी सेमच रंग घेतलेला आहे, कारण कॉन्ट्रास्ट नव्हता माझ्याकडे, पण बॅक नेकला शक्यतो कॉन्ट्रास्ट कलरची पाइपिंग करायची, खूप छान दिसते, किंवा अगदी गोल्डन जरी वापरलो ना आपण सगळ्यांना तरीही चालेल। गोल्डन पाइपिंग खूप छान दिसते, अगदी रेडीमेड पाइपिंग सारखी। दोन्ही बाजूची पाइपिंग झाली म्हणजे आपला फ्रंट आता तयार झाला। आता लगेचच आपण याचा बॅक करूयात। बॅकला बघा आपल्याला सरळ आणि उलट बाजू बघून घ्यायची आहे आणि उलट बाजूकडे आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे। सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला यावरून हात फिरवत सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे। एकही त्याच्यामध्ये चून नाही आली पाहिजे, फुगा नाही राहिला पाहिजे। व्यवस्थितरित्या हात फिरवत त्याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची। त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा कट करायचा। आता आपल्याला याला फोल्ड करायचा आहे आणि एक सेंटर लाईन मार्किंग करायची। मुंड्याच्या बाजूकडे उंची चेक करायची, कमी जास्त असेल तर कट करून लेवल करायची। इथे मी सेंटर लाईन मार्किंग केली। त्यानंतर बघा इथे मी पेपरवरती हा गळा मार्क केलेला आहे, चुकून याची मापं दाखवायची राहिली, पण गळा रुंदी मी याची ठेवलेली आहे 3.5 इंच आणि उंची मार्किंग केलेली आहे 10.5 इंचावरती। 10 इंचाचा याचा गळा तयार होणार आहे आणि साधा सिंपल असा फक्त मी शेप देऊन घेतलेला आहे याचा। तुम्ही कुठल्याही आकाराचा गळा इथे बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। इथे मी कस्टमरच्या सांगण्याप्रमाणे ही डिझाईन बनवत आहे। बघा बाहेरून 1 इंच वाढवून घेतला पेपर आणि इथे मी कटिंग करून घेतलेला आहे।
कटिंग झाल्यानंतर या पेपरला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची। आता बघा, या पेपरला आपल्याला अस्तर जॉईंट करायचे, तर मी ते अस्तर घेतलेलं आहे। अस्तरवरती हा पेपर ठेवायचा, सगळीकडे शिलाई करायची। त्याच्यानंतर साईडचं जे कापड आहे ना, ते फोल्ड करण्यापुरतं ठेवून बाकीचं कट करून टाकायचं आणि साईडने फोल्ड करून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने जर गळे तयार केले ना, तर गळ्याची साईज, गळ्याचा आकार, गळा रुंदी एकदम परफेक्ट येते। कुठलाही भाग वाढत नाही, कमी होत नाही। त्याच्यानंतर जी आपण डिझाईन इथे मार्क करून घेतलेली आहे, अगदी तोच आकार बनतो, कारण आपण त्या मार्किंगवरून शिलाई करणार आहोत। तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तुम्ही नवीन असताल तरी देखील अशा पद्धतीच्या डिझाईन बनवू शकताल। एवढी सोपी पद्धत आहे ही। खूप छान फिनिशिंग येतं। जास्तीत जास्त पेपर कॅनव्हासचा वापर करायला इथे शिकायचा आहे किंवा पेपर वापरायचा आहे, तरच आपले गळे आहेत ते छान दिसतात। आता बघा, मी सगळीकडून अस्तर फोल्ड करून घेतला आहे। आता आपल्याला याच्यावर ठेवायचं, सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून घ्यायची। आता जे आपण मार्किंग केलेलं आहे, बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई करून घ्यायची आहे गळ्याच्या आकारावरून। तर मी पूर्ण शिलाई करून घेते, त्यानंतर आपण आतून याला कट करून फोल्ड करून घ्यायचे। शिलाई एकदम परफेक्ट करायची, जशी तुमची शिलाई येणार आहे तसाच गळ्याचा आकार पण बनेल, त्याच्यासाठी शिलाई एकदम परफेक्ट करा। बघा, अगदी छान शिलाई केली तर गळ्याचा आकारसुद्धा एकदम छानच येणार आहे। तर तुम्हाला तयार झाल्यानंतर दिसेलच गळ्याचा आकार किती सुंदर झाला ते। आतून कट करून घेत आहे बघा, 5 इंचाचं कापड ठेवून कटिंग करायचं किंवा अर्धा इंचाचं ठेवलं तरी चालेल, पण जे कॉर्नर आहेत ना तिथे जास्त आपल्याला नाही ठेवायचं। जर तिथे जास्त ठेवलं तर कॉर्नर पूर्णपणे बाहेर पण निघत नाहीत आणि खूप तिथे असं जाडसर घट्टसर भाग होतो, त्यावरती बटनही लावता येत नाही, नॉटही लावता येत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला तिथं कॉर्नरला कापड आपल्याला कमी करायचं आहे, जास्त ठेवायचं नाही, अगदी नॉर्मल ठेवायचं गरजेपुरतं, बाकीचं कट करून टाकायचं आहे। सगळीकडे मी कट देऊन घेतले आहे। कट देताना शिलाई कट नाही होणार याची पण तेवढीच काळजी घ्यायची आणि मग आपल्याला हे सरळ करायचं आहे। सरळ करण्यासाठी बघा, जरा टोकांमध्ये थोडंसं त्रास होतो, पटकन टोक त्याचे बाहेर येत नाहीत पूर्ण, तर तुम्हाला एखाद्या पिनेचा वापर करायचा आहे किंवा टोकदार कुठल्याही वस्तूचा, आणि जे टोक आहेत ते बाहेरच्या बाजूकडे थोडे थोडे खेचायचे आहेत। तर अस्तरचा कपडा खेचण्यासाठी पकडा, जेणेकरून तुमच्या मेन कपड्याला काहीही खराब होणार नाही, मेन कपडा सुई वगैरे लागणार नाही, त्याच्यासाठी अस्तरचा कपडा धरून खेचा आणि सगळीकडे या पद्धतीने शिलाई करून घ्या। आता या गळ्याला मी कुठेही लेस वगैरे लावणार नाही, अगदी प्लेन गळ्याचा आकार ठेवणार आहे कस्टमरने सांगितल्याप्रमाणे। पण तुम्हाला याच्या साईडने लेस लावायची असेल तर ती तुम्ही लावू शकता। या पद्धतीने आपल्याला याला शिलाई करून घ्यायची आहे, अगदी किनारीने। बघा, गळ्याचा आकार जसा मार्क केलेला होता तसाच बनला। आता आपण याला टक्स शिलाई देऊन घेऊया। अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंची या साईजचा टक्स दोन्ही बाजूकडे द्यायचा। बघा, मी कसं देते टक्स, साईड पार्ट मी सेंटरपर्यंत फोल्ड केला आणि मग इथे मी टक्स दिलेला आहे। त्यानंतर बघा, कमरेच्या बाजूकडून अर्धा इंच मार्किंग केलं आणि इथे मी हे क्रॉसमध्ये असं कटिंग करते। सेम असंच आपण फ्रंटचं सुद्धा कटिंग केलेलं होतं, नसेल बघितलं तर जाऊन बघा, कारण हे दोन्ही भागाचं कटिंग होणं खूप गरजेचं आहे। एकाच भागाचं जर कटिंग कराल तर मात्र मग काय होणार आहे, उंची कमी जास्त होणार आहे आणि ब्लाऊजचं फिटिंग पूर्णपणे बिघडणार। त्याच्यासाठी सगळ्या स्टेप फॉलो करायच्या आहे। सगळ्या ठिकाणी शोल्डर पट्ट्या मी जोडून घेत आहे इथे दोन्हीच्या। गळ्याच्या बाजूकडून मी मिळवून ठेवते आहे आणि अर्धा इंचाचं इथे मी मार्जिन घेऊन डबल शिलाई देऊन घेते आहे। बॅकला अजून कमरपट्टी लावलेली नाही, तर ती देखील आपण लावून घेऊया। त्या अगोदर शोल्डर पट्ट्यांची दोन्ही साईज सेम करून घ्यायची आहे आणि जी जास्त आहे ती अशा पद्धतीने मार्किंग करून कट करून घ्यायची आहे। बघा, आकारसुद्धा लक्षात घ्यायचा आहे, व्यवस्थित येतोय का कटिंग करताना। या पद्धतीने दोन्ही बाजूच्या पट्ट्या माझ्या चेक झालेल्या आहेत, आकार व्यवस्थित करून घेतला। कंबरपट्टी राहिलेली होती तर इथे मी ती लावून घेते। तर बघा, कंबरपट्टी लावण्यासाठी आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करायची आहे। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि एक दाब शिलाई द्यायची। त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि एक वरून याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे।
त्यानंतर बघा आपण याच्या बाहीचं अजून कटिंग केलेलं नाही आहे, तर मी तुम्हाला बाही कटिंगसुद्धा करून दाखवणार आहे. डिझाईनची आहे बाही, जी आता सध्या फॅशनमध्ये आहे ती. पण तुम्ही याच ब्लाऊजसाठी तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही बाही डिझाईन बनवू शकता. हा आहे उरलेला त्याचा कपडा आणि हे आहे अस्तर. तर बघा याचं उंचीचं अगोदर आपल्याला माप टाकायचं आहे. तर खालून मी अगोदर एक सरळ लाईन मार्किंग करून अस्तर सरळ करून घेतलं. उंची टाकत आहे मी याची 11.5 इंचावरती. तर बघा 1.5 इंच मार्जिन लागतं यामध्ये, 1.5 ते 2 इंच जास्त घ्यायचं मार्जिन थोडंसं. उंचीचं माप टाकलं, त्याच्यानंतर कटिंग करून घेतली. आता आपल्याला बघा घडी टाकायची आहे याची 9.5 इंच आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा. घडी 9.5 इंच टाकलेली आहे बाहीसाठी. 5 इंच इथे मी बाहीचा अर्धा भाग घेतला, 1.5 इंच मार्जिन घेतलं आणि पॉईंट असा वरती देऊन बघा या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घेतलेली आहे बाहीची. आता सगळ्यात अगोदर आपल्याला ही जी अस्तरची बाही आहे ना, ती या पेपरवरती कटिंग करून घ्यायची आहे सेम. आणि 2 बाही कटिंग करायच्या आहेत आपल्याला पेपरवरती, दोन्ही पण करायच्या. त्याच्यासाठी पेपरसुद्धा तुम्ही 4 फोल्डर्स घ्या. तर ही जर डिझाईन बनवायची असेल तरच पेपर कटिंग करा. नॉर्मल बाही असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता. इथे बघा मी पेपरवरती अगोदर ही बाही कट करून घेतली. आता मी तुम्हाला एक दाखवणार आहे, याच पद्धतीने तुम्ही दुसरी बनवा. आता अगोदर इथे मी कपडा आहे तो लेवल करून घेते. बघा व्यवस्थित 4 फोल्ड करून बघायचं कापड पुरतंय का, नसेल तर मग खाली आणि वर अशा दोन्ही बाजूकडे बाही कट करायची आहे मला. त्या अगोदर बघा मी याचे जे काठ आहेत ते कट करून घेते साईडला आणि हे काठ या पेपरवरती ठेवायचे आणि पेपर कटिंग करायचं या काठांच्या उंचीप्रमाणे. आता बघा आपलं हे साईडला ठेवायचं. आता ही वरचं जे शॉर्ट राहिलेलं आहे बाहीचा तो कट करायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, मी कापड डबल ठेवलेलं आहे, ते 4 फोल्ड नाही आहे. 4 फोल्ड कापड मला पुरणार नाही कारण डिझाईनसाठी एक्स्ट्रा कापड लागणार आहे. तर अगोदर मी चेक करून बघते. तर हा जो पेपर आहे ना, या पेपरला खालून आणि वरून दोन्ही बाजूकडे 1-1 इंच आपल्याला अंतर सोडून ही बाही कट करायची असते. बघा खालच्या बाजूकडे 1 इंच आणि वरच्या बाजूकडे 1 इंच, दोन्हीकडे 1-1 इंच. म्हणून मी मार्किंग करून याला असं फोल्ड करून घेतलं. जरासं कमी जास्त होणार आहे कारण कापड पुरतच नाही. पण तुमच्याकडे कापड जास्त असेल तर पेपरपेक्षा दोन्ही बाजूकडे 1-1 इंच मार्जिन ठेवा आणि मग हे कापड कटिंग करा. याच्यावरती मी बाहीचा शेप कट करणार नाही. हे असंच आपल्याला चौकोनमध्ये कापड ठेवायचे. बघा ह्या दोन्ही पट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कट करून. आता यावर आपल्याला बाही बनवायची आहे. एक दाखवते बघा, फोल्ड आहे तर एक सेंटर लाईन मार्क करून घेतला. आता या सेंटरच्या साईडने आपल्याला 1-1 इंचावरती एक 7-8 आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहेत. जेवढं कापड जास्त तेवढं प्लेट्स येतील जास्त. आता या बाजूकडे पण सेम 1-1 इंचावरती इथे मी हे मार्किंग करून घेत आहे कारण याच अंतराने आपण याच्यावर प्लेट्स घेणार आहे. जो सेंटर पॉईंट आहे ना त्याच्यावरती ह्या सगळ्या अशा मिळवून ठेवायच्या आहेत. अगदी एकावर एक सारख्या ठेवायच्या आहेत, मागे पुढे करायचं नाही, कमी जास्त करायचं नाही. सेम आपल्याला इथं हे असं एकावर एक पकडून जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक टाका शिलाईचा द्यायचा. एक एक करत गेला तरी चालेल किंवा सगळं एकदा असं पकडून घेतलं ना तरी पण चालेल. आता या बाजूकडचं याच्यावर ठेवायचं. खूप छान दिसते ही बाही, याचा पफ येत नाही, प्लेनमध्येच असते. पण ही जी प्लेट्सची जी डिझाईन आहे ना ती छान दिसते. तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता. तुम्हाला जर हीच बाही डिझाईन कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर पाहायची असेल ना तर मला सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेन. तीही आता सध्या फॅशन जास्त सुरू आहे. मधला जो भाग आहे तो कॉन्ट्रास्ट करायचा. आता हा आपला एकसारखाच होणार आहे. आता या ज्या प्लेट्स आहेत ते वरती सेट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. अजिबात सगळ्यामध्ये अंतर वगैरे सोडायचं नाही, काय नाही. एकसारख्या अशा ठेवून आपल्याला यावरून शिलाई करून घ्यायची आहे. बघा वरून पूर्ण राऊंडवरती सेट करायच्यात अगोदर व्यवस्थित आणि मगच शिलाई देऊन घ्यायची. बाहीची डिझाईन कशी वाटली सांगा. समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा. खूपच सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा बघितलं तर कुठली गोष्ट लगेच लक्षात येत नाही, त्याला 2 वेळा बघावं लागतं. त्यानंतर तिसऱ्यांदा प्रॅक्टिकल त्याचं करावं लागतं आणि मग तेव्हा कुठं आपल्या लक्षात येतं. तर तुम्ही 2-3 वेळा बघा म्हणजे समजेल. आता हा जो कट केलेला पेपर आहे ना तो यावरती ठेवायचा आहे आणि मध्ये एक मी पिन लावून घेते म्हणजे तो हलणार नाही. आणि या पेपरवरून आपल्याला सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे.
त्यामुळे हे जे कापड आहे ते आपलं आता सरळ होईल. कारण बघा प्लेट्स घेतल्यामुळे खाली किती क्रॉस आलेला आहे याचा, म्हणून डायरेक्ट कटिंग नाही करायचं. पेपर अगोदर याच्यावरती जॉईंट करून घ्यायचा आणि या पेपरप्रमाणे हे कटिंग करून घ्यायचं. आता बघा आपली बाही एकदम परफेक्ट बनलेली असेल. सगळ्याचा पेपर आहे तो काढून टाकायचा. सेम अशीच मी दुसरी पण तयार करून घेणार आहे. तुम्हाला इथे मी एकच दाखवते. सेंटरला एक त्याला बटन लावायचं, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये एकदम छान दिसतं. आता जी आपण किनार कट केलेली होती त्याचे 2 भाग करून घ्यायचे, कारण 2 बाहीला 2 लागतील आणि याला जॉईंट करायचं आहे. बघा मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे हे जे काठ आहेत ना त्याची सरळ बाजू आतच ठेवायची, म्हणजे उलट बाजू काठांची वर असायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर बघा मी एक शिलाई केली, आता मी दाब शिलाई पण देते आहे. आता हे काठ जॉईंट झालेला, अजून मी अस्तर जॉईंट केलेलं नाही. आता अस्तर जॉईंट करायचं. बघा या बाहीच्या मी सरळ बाजूकडून हा जो अस्तर आहे तो ठेवला, खालून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई केली, कारण हे अस्तर आतमध्ये आपण पलटी करून जॉईंट करणार आहे. ते जे अस्तर आहे ते पूर्णपणे मी आतमध्ये पलटी केलं आणि यावरून एक शिलाई देऊन घेते. जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून काढून टाकायचे. कितीही साईजमध्येही तुम्ही डिझाईन बनवू शकता. बाहीची उंची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बघा फोल्ड करून एकदा चेक करायचं सगळीकडे सेम आहे का, नसेल तर कट करून लेवल करायचं आहे. पुढचा मुंड्याचा आकार पण कट करायचा आहे याचा. बघा इथे माझ्या दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत. आता मी एक दाखवली सेम तशीच मी दुसरी पण तयार केली आणि एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि पुढच्या मुंड्याचा आकार पण कट केला, पण इथे थोडंसं विसरले मी. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आता याचं मुंड्याचा जी बाजू आहे ना ती चेक करून घ्यायची आहे. कमी जास्त नको आहे आपल्याला. कमी जास्त वाटत असेल तर बघा अशा पद्धतीने हे कट करून काढणं खूप गरजेचं आहे. नाही कट केलं तर मग काय होणार आहे, बाहीतले जे जॉईंट असतात ते खालीवर होणार आहे आणि पूर्ण फिटिंगच बिघडणार. त्याच्यासाठी मी नेहमी सांगते सगळे पार्ट चेक करायचे आणि मगच जॉईंट करायला घ्यायचं. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी बाही जॉईंट करते आहे. बघा सेंटरपासून बाही जोडायची आहे, जेणेकरून ती कमी पडली तरी दोन्हीकडे कमी पडेल, जास्त झाली तर दोन्हीकडे जास्त होईल आणि त्यामुळे आपली बाही ना एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसेल. बऱ्याचदा असं होतं की एकाच कुठल्या तरी बाजूकडे कमी जास्त होते जर एका बाजूकडून बसवायला सुरुवात केली तर, आणि मग खूप प्रॉब्लेम येतो. त्याने बाही हातामध्ये फिरली जाते, दाटली जाते. म्हणून कधीही प्रयत्न करायचा बाही सेंटरपासूनच बसवण्याचा. तर बघा थोडीशी जास्त झालेली आहे, तर मी त्याला कट करून काढते. कट पण कसं करायचं तेही सांगणार आहे, त्यामुळे फिटिंगमध्ये काहीही फरक पडत नाही जर या पद्धतीने बाही जॉईंट केली तरी, आणि जास्त झाल्यावर जरी कटिंग केलं ना तरी देखील. शक्यतो परफेक्टच बसते ही बाही. पण या ब्लाऊजमध्ये मी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलेलं होतं. नेहमी मी 2 इंचाचं ठेवते, पण आज अर्धा इंचाचं कमी केलं म्हणून थोडीशी जास्त झाली. पण 2 इंचाचं जर मार्जिन असतं ना तर एकदम परफेक्ट बसली असते. कटिंगमध्ये थोडंसं विसरले मी माप सांगायला, पण असू देत काही फरक पडत नाही याने. कटिंग करून घेतलं बघा क्रॉसमध्ये बाहीचं मी कसं. आता सेंटर मार्किंग केला कमरेवरती आणि ब्लाऊज आपल्याला जॉईंट करायचं आहे. साईडला जे काही जास्त कापड असेल ते आपण कट करून काढायचं आहे जॉईंट केल्यानंतर. बघा या पद्धतीने. आता ही बाजू पण आपल्याला अशी जॉईंट करायची आहे. सेंटरपासूनच पकडायचं, काही कमी जास्त असेल तर साईडनं ते कट करून काढायचं आहे. बघा मी दोन्हीकडे अशा पद्धतीने चेक करूनच ब्लाऊज जॉईंट करते, त्यामुळे ब्लाऊजच्या कमरेचं फिटिंगसुद्धा अगदी परफेक्ट येतं. बॅक आणि फ्रंट अजिबात कमी जास्त होत नाही. ब्लाऊज उलटा करायचा, साईडने एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे याला, आणि त्यानंतर फिटिंग कसं करायचं तेही सांगणार आहे. एकदम सोपी फिटिंग आहे ब्लाऊजची आणि एकदम परफेक्ट पण येते. कारण ब्लाऊजचं सगळं पाहिलं पण फिटिंगसुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. बऱ्याच जणांचं फिटिंग एका सरळ लाईनमध्ये येत नाही. आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो आहे 7 इंच. जो काही असेल तो तुमचा टाकून घ्या. आईपट्टी सोडून माप टाकायचं आहे. आईपट्टी जास्त असते
त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपण 9 इंच ठेवला होता, 9वर मार्किंग केलं. बाहीचा अर्धा भाग 5 इंच होता, मी 5वर एक टिक मार्क केलं आणि हे पॉईंट जोडून घेतला. बघा तीनही मॅच झालेले आहेत, क्रॉस फिटिंग झालेलं नाही. या पद्धतीमध्ये एकदम छान फिटिंग येतं. बऱ्याच जणांचं असं फिटिंग होत नाही, त्यामुळे त्यांना वाटते की आपला ब्लाऊज चुकतो. तर एकदा या पद्धतीने तुम्ही बघा कमरेचा चौथा भाग 7, छातीचा चौथा भाग 9 आणि बाहीचा अर्धा भाग 5. इकडे पण अशाच पद्धतीने मी लाईन मार्क केली आणि फिटिंग करून घेते. साईडने 3 एक्स्ट्रा शिलाई द्यायच्या पाव इंचाच्या. तर बघा मी छातीचा चौथा भाग होता 8 इंच, पण 1 इंच लूजिंग ठेवून ब्लाऊज कट केला होता आणि 1 इंच लूजिंग ठेवूनच फिटिंग केलेला आहे. जरी थोडासा लूज झाला तर एक शिलाई आपण एक्स्ट्रा करू शकतो, नाही झाला तर ठीक आहे. पण कधीही बोटनेक ब्लाऊजमध्ये 1 इंचाचं लूजिंग ठेवूनच फिटिंग पण करायचं आणि कटिंगही करायचं. पाठीमागे त्याला एक लूप लावायचा आहे, एक बटन लावायचं आहे. पूर्ण गळ्याला कमरेला हात शिलाई करायची. त्याच्यानंतर बाहीवरती सुद्धा एक बटन लावायचं आहे इथे. तर हे सगळं मी तयार करून घेते. बघा इथे अशा पद्धतीने मी बॅकला ते बटन लावलेलं आहे, बाहीवरती पण लावलेला आहे. जो कोणता कॉन्ट्रास्ट कलर तुमच्याकडे असेल तो लावून घ्या, ज्यामुळे ते डिझाईन उठून दिसेल. बघा कमरेवरती पण खाली 2 लावलेले आहेत.